नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यूज ऑफ कुड हॅव. कुड हॅवचा वापर आणि कुड हॅवची वाक्य. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कॅन आणि कुडचा वापर पाहिलेला आहे. तर कॅन आणि कुड आपण पॉसिबिलिटी, कॅपॅसिटी आणि ॲबिलिटी दाखवण्यासाठी आपण कॅनचा वापर करतो. क्षमता, शक्यता याच्यासाठी आपण कॅन आणि कुडचा वापर करतो. तर कॅन आपण प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतो आणि कुडचा वापर आपण पास्ट टेन्स मध्ये करतो. कुड हॅव चा वापर आपण शकला असता, शकले असते किंवा शकली असती अशा अर्थाने करतो. जेव्हा आपण इंग्रजी वाक्यामध्ये कुड हॅव चा वापर करतो तेव्हा त्याबरोबर आपण व्हर्बचा थर्ड फॉर्म यूज करतो. कुड हॅव प्लस वर्ब 3. एक्झाम्पल आहे आपण जिंकू शकलो असतो. तर या वाक्यामध्ये आपला वर्ब आहे जिंकू, जिंकणे. जिंकणे म्हणजे विन आणि शकलो असतो. तर शकलो असतो साठी आपण कुड हॅव वापरतो. त्यामुळे या सेंटेन्स मध्ये आपण कुड हॅवचा वापर करतो. त्याचबरोबर वर्ब आहे आपला जिंकणे. जिंकणे म्हणजे विन. विनचा थर्ड फॉर्म आहे ओन. त्यामुळे हे सेंटेन्स होईल वी कुड हॅव ओन. आपण जिंकू शकलो असतो. वी कुड हॅव ओन. काही सेंटेन्स पाहूया आपण. आम्ही मदत करू शकलो असतो. वी कुड हॅव हेल्प. ते विचारू शकले असते. दे कुड हॅव आस्क्ड. ते उत्तर देऊ शकले असते. दे कुड हॅव आन्सर्ड. ती वचन देऊ शकली असती. शी कुड हॅव प्रॉमिस्ड. ती स्वयंपाक करू शकली असती. शी कुड हॅव कुक्ड. तू स्वीकारू शकला असता. यू कुड हॅव ॲक्सेप्टेड. तू नाकारू शकला असता. यू कुड हॅव डिनाइड. तो प्रवास करू शकला असता. ही कुड हॅव ट्रॅव्हल्ड. तो भेट देऊ शकला असता. ही कुड हॅव व्हिजिटेड. तो विसरू शकला असता. ही कुड हॅव फॉरगॉटन. मी सुरुवात करू शकलो असतो. आय कुड हॅव स्टार्टेड. आम्ही सिद्ध करू शकलो असतो. वी कुड हॅव प्रूव्ड. तो वाट पाहू शकला असता. ही कुड हॅव वेटेड. तो प्रयत्न करू शकला असता. ही कुड हॅव ट्राईड. तो पास होऊ शकला असता. ही कुड हॅव पास्ड. तो आठवण करून देऊ शकला असता. ही कुड हॅव रिमाइंडेड. मी आठवू शकलो असतो. आय कुड हॅव रिमेंबर्ड. मी संपवू शकलो असतो. आय कुड हॅव फिनिश्ड. मी तक्रार करू शकलो असतो. आय कुड हॅव कंप्लेंट. मी दुर्लक्ष करू शकलो असतो. आय कुड हॅव निग्लेक्टेड. तो सांगू शकला असता. ही कुड हॅव टोल्ड. तो कोणालाही सांगू शकला असता. ही कुड हॅव टोल्ड एनीवन. ते त्याची अडचण समजू शकले नसते. दे कुडंट हॅव
understood his problem. आजच्या व्हिडिओमध्ये आपण could have ची काही सेंटेन्स पाहिलेली आहे. could have चा वापर आपण केव्हा आणि कसा करतो हे पाहिलेलं आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.